माझं नाव वेदांती प्रफुल्ल पाडळकर। आज आम्ही इथं आंदोलनाला बसण्याचं कारण असं आहे की 2024 मध्ये आम्ही वर्टिलास नावाचा खराडी मध्ये फ्लॅट बुक केला होता, जो अरमान कोठारी ह्या बिल्डरनी आम्हाला सजेस्ट केलेला, म्हणजे त्याचा हा फ्लॅट आहे। तर तो म्हणाला होता की मी तुम्हाला जून 2024 मध्ये हा फ्लॅटचं पोझिशन देऊ आणि जर मी पोझिशन द्यायला कॅपेबल नाही झालो तर मी तुम्हाला रेंट देऊ, जेवढे दिवस तो आम्हाला फ्लॅट देणार नाही तेवढे दिवस। मग आम्ही हा फ्लॅट बुक केला आय गेस 2023 मध्ये आणि आम्हाला जुलै 2024 मध्ये हा फ्लॅट मिळणार होता, पण तसं आजच्या ताग्यात झालेलं नाहीये। 2 वर्ष झाले हा बिरबलच्या खिचडीसारखं हे फक्त काम होतंय असं चाललेलं आहे। माझ्यासारखेच अजून खूप लोक आहेत की ज्यांनी 95% पेमेंट केलेलं आहे बिल्डरला। त्यांनी आम्हाला फोन करून धमक्या दिल्या पेमेंट देण्यासाठी, आम्ही ते पण केलं, पण आज ताग्यात आमचा फ्लॅट झालेला नाहीये। तो रोज आम्हाला सांगतो की आज पोझिशन मिळेल। जून मध्ये 24 मध्ये त्यांनी पोझिशन नाही दिलं, तो म्हणाला मी ऑक्टोबर मध्ये देईल 2024च्या ऑक्टोबर मध्ये नाही झालं, तो म्हणाला मी 2025च्या मार्च मध्ये देईल। असं करत करत शेवटी रेरा पण त्याला एक्सटेन्शन्स देत गेले आणि पोलीस प्रशासनही काम नाही करत आहे, आमच्या सोबत काही उभं नाही राहत आहे। त्यांनी आता पण आम्हाला 31 तारीख दिली होती, 31 मार्च 2026 की मी तुम्हाला पोझिशन देऊ, पण त्यांनी आम्हाला पोझिशन दिलेलं नाहीये। पुणे प्रशासन, पुणे पोलीस, खराडी पोलीस आणि इथले सगळे जे लोकल आहेत ते आम्हाला काहीही मदत करत नाहीत। त्याच्या अगेन्स्ट आम्ही कितीदा तरी आंदोलन केलेत, कितीदा तरी मार्च काढलेले आहेत। सगळे लोक येतात, एक दिवस तमाशा बघतात, निघून जातात। पोलीस सुद्धा त्याचीच बाजू घेऊन आम्हालाच बोलतात की तुम्हाला काही झालं तरी आम्हाला फरक नाही पडणार आहे। इथे कोणालाही काहीही फरक नाही पडणार आहे, फरक आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना पडणार आहे। आम्ही आमच्या कष्टाचा पैसा इथे सगळा ओतलेला आहे। माझे सासरे रिटायर झालेत, त्यांनी त्यांच्या सगळ्या रिटायरमेंटचे पैसे ह्या घरात लावलेत, तर आता आफ्टर रिटायरमेंट त्यांना एक छान सेटल पुण्यामध्ये लाईफ मिळावं म्हणून, पण त्याच्या सगळ्यांचा आमच्या स्वप्नांचा त्यांनी चुरडा केलेला आहे। आम्ही रोज दिवस रात्र विचार करतो आपला फ्लॅट कधी मिळणार, आपला फ्लॅट कधी मिळणार। असं मला वाटतंय की आमचं आयुष्य सगळं रेंटच्या घरातच जाणार आहे। आम्हाला हा काही एवढ्या लवकर घर देणार नाही। जर मी किंवा माझ्यासोबतच्या आमच्या सगळ्या नेबर्सनी जर आमच्या जीवाचं काही करून घेतलं तर किंवा आम्हाला काही झालं तर ह्याला पुणे प्रशासन, ह्याला अरमान कोठारी, सिद्धांत कोठारी, त्याची सगळी फॅमिली, लोकल काहीही होत नाही। ते लोक उपाशी तापाशी जातात, रात्री उपाशी तापाशी घरी येतात। सगळेजण फक्त पैसे खाऊन बसलेले आहेत अरमानचे। सगळेजण आपापली ऐश करतात, आमच्या पैशांवर तो तिकडे मजा मारतोय आणि आम्हाला दिवसा ढवळ्या एवढ्या 12 वाजताच्या उन्हामध्ये इथे बसावं लागतंय। माझी एकच विनंती आहे ह्या सरकारला, स्पेशली फडणवीसांना, आम्ही तुम्हाला एवढं निवडून आणलंय, आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा। थोडं आमच्या पुण्यामध्ये येऊन आमच्या बाजूनी कधीतरी काहीतरी काम करायचा विचार करा। धन्यवाद। आज कोण या ठिकाणी उपोषणाला उपस्थित? उपोषणाच्या वेळी माननीय बापूसाहेब पठारे हे आमच्या सोबत आलेले आहेत, म्हणजे ते आमच्या सोबत दरवेळी येत आहेत, आम्हाला खूप ते हेल्प करतायत। ते पण मध्ये मध्ये सगळं बिल्डरशी वगैरे बोलतायत, पण तो त्यांना पण सगळी खोटी माहिती देतोय। त्यांना पण त्यांची पण एक लिमिट आहे, ते सुद्धा पोलीस प्रशासनाला म्हणतायत तुम्ही ह्यांची मदत करा, पण ॲज आय सेड की सगळे पैसे खाऊन बसलेले आहेत, कोणाला काहीही घेणं देणं नाहीये। सगळ्यांना आपले पोट भरायचे, शेजारचा माणूस मरा नका, आम्हाला काही घेणं देणं नाहीये। पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो मागे एकदा, तर ते सरळ म्हणाले तुम्ही मरा, आम्हाला काही घेणं देणं नाही, तुम्हाला जे करायचंय ते करा। आणि इतकं छान सगळ्यांकडे व्हॅलिड कारण आहे की रेरा मध्ये तर त्याला एक्सटेन्शन 31 मार्चचं दिलेलं आहे, 31 मार्च 2026चं। 31 मार्च 2026 होऊन गेलीये, तुम्ही कॅमेरा तिकडे करा। आम्ही अशा परिस्थितीत या घरात राहायला जाऊ का? आज मी घेऊन येते सामान, हे घर पूर्ण कंप्लीट झालेलं आहे का? काहीही नाही। रेरा सुद्धा काही गोंधळ कारभार आहे सगळा रेरामध्ये, आणि इथल्या पुणे प्रशासनाकडे पण सगळा भोंगळ कारभार आहे। माझी एकच विनंती आहे फडणवीस साहेबांना आणि एकनाथ साहेबांना की तुम्ही थोडं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष द्या। पुण्यामध्ये ही बिल्डरची लॉबी जी वाढत चालली आहे, आमचंच प्रकरण नाही, असे कितीतरी प्रकरण आहेत पुण्यामध्ये की बिल्डर फक्त पैसे खातो आणि तो पळून जातो भारताच्या बाहेर, आणि आमच्यासारखे मध्यमवर्गीय लोक इथे नुसते हातावर हात ठेवून बसू शकतात, बाकी काहीही करू नाही शकत। थँक्यू।